पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अधिपती। हा हॅलो, बोल भावा, फोन केलता? ओंक्या एक जण आहे बजरंग नावाचा, काय तो मास्तरीनबाईंच्या एरियात राहतोय। त्याचा पत्ता पाठवलाय मी तुला, त्याचा नंबर जरा मिळतोय का बघ की मला पाठव। काय झालं? मी तुला सांगतो, मला नंबर तर पाठवाली। आजच देतो। थँक्यू बाबा, बाकी नंतर बोलूया। हे तुमच्यासारखा भांगार काढून टाका। हॅलो, अधिपती बोलतो। अधिपती सूर्यवंशी। हा बोला। काय झालं? ओळखलं मी। काय झालं नाही, होईल। काय? राडा राडा? आता काय केलं मी? मला काही केलं नाही रे बाळा, पण मास्तरीनबाईंच्या जर वाट्याला गेलास 50 तुकडे करीन बरं काय। हे बघा, ते अक्षराचं माझं जुनं वैर आहे, ते विसरायचं आता। असं कसं? तुम्ही एक काम करा ना, मला भेटा, माझी समधी स्टोरी तुम्हाला सांगतो। तुझी स्टोरी घाल खड्ड्यात आणि माझा सल्ला घाल डोसक्यात, कळलं? मास्तरीनबाईंच्या वाट्याला जर गेलास तर गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवायचं, पहिली आणि शेवटची वर। पण मला काय म्हणायचं? कळलं काय? काय सांगितलं ते? हा कळलं। हा, आणि ऐक, हलक्यात घेऊ नको। फोन ठेवू? फोन ठेवू नको, लक्षात ठेव। बर। हा, आत्ता फोन ठेव। हा। माझ्या स्टुडंट्सना बोलवावं लागेल। लिमिटेडच ठेवूयात ना? हो, म्हणजे माझे स्टुडंट्स, फुलपगारे सर, त्यांच्या मिसेस, माझी लिस्ट एवढीच आहे। बाकी आमचे नातेवाईक असतील 50। आमच्याकडनं साधारण 1000 एक असतील। बापरे! अगं तू घाबरू नकोस, एवढ्या सगळ्यांना थोडी ना बोलवायचं लग्नाला। लिमिटेड लोकांना बोलवायचंच ठरलंय ना आपलं। हो, म्हणजे तुमचे 50, आमचे 100, टोटल झाले 150। ठीक आहे, मी आईबाबांना सांगतो फायनल लिस्ट द्यायला पाहुण्यांची, आणि जे बाकीचे पाहुणे आहेत ना, त्यांना आपल्या नंतर रिसेप्शन द्यावं लागेल। पण मास्तरीनबाईंच्या जर वाट्याला गेलास 50 तुकडे करीन बरं काय। बघितलं का एकदा
पोलिसात दिल्यापासून कसा सुतासारखा सरळ झालाय ते. काय एवढा काय विषय मला सांगा. पैशाचा विषय आहे की नाही, लई मोठा विषय नाही आहे तो आमच्यासाठी. आपण मिटवून टाकूया. आणि त्यासाठी तुम्ही घरला यायची काय भाषा करायला लागलाय. मी नको म्हणालोय तर काय धमक्या द्यालाय तुम्ही. आई साहेब काय ऐकलं. कशाचं. फोनचं. आम्ही न ऐकण्यासारखं काही होतं काय. नाही 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 तसं काही नाही. मग कशापायी घाबरताय. नाही नाही घाबरलेलो नाही आहे. आणि आम्ही घाबरलोय. का. काल पण तुम्हाला फोन आला. कुणाचा. तुम्ही सांगा. कुणाचा. लई फोन आहे का. पैशाची देवाणघेवाण. ती तर चालूच राहते की आता. आधिपती आम्ही तुमच्या बाबतीत खूप जपून असतो आणि तुम्हासने बी जपतोय. ठाव आहे ना. होय सर. तुम्हासने कोणी त्रास दिलेला चालत नाही आम्हासने, हे बी ठाव आहे. तुमची चूक आहे का नाही हे आम्ही नंतर विचारतोय, पण तुम्हासने त्रास देणाऱ्याला पहिल्यांदा आम्ही धुतोय, हे बी ठाव आहे. होय आई साहेब. मग आता आम्हासने सांगा, तुमच्या हातनं काही चूक झाली काय. कसली. कसली बी असं. म्हणजे कुठल्या बाईच्या बाबतीत काही चुकीचं केलंय का. मी असं काय करीन असं वाटतंय तुम्हाला. नाही असं नाही वाटत, पण माणूस आहे, पाय घसरू शकतोय. एकदाच घसरला होता. मी सगळं सांगितलं की आई साहेब तुम्हाला. किती घसरला होता. म्हणजे तुमच्याकडनं पैशाची मागणी व्हावी, तुम्हाला कोणीतरी ब्लॅकमेल करावं, इतका पाय घसरला. काय बोलायलाय तुम्ही. स्पष्टच विचारतो. हा. तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करताय. कोण करल. करताय का ते सांगा की. हे बघा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही त्या बाईला चांगली अद्दल घडू. कोण बाई. जी कोणी फोन करून तुमच्याकडे पैसे मागते ती. मला कुणी फोन करून पैसे मागितले नाही. हे आम्हासनी खरं नाही वाटत. अहो हेच खरं आहे. तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. नाही हो आई साहेब. नाही, आमचं मन आम्हासनी सांगताय काहीतरी हाय, काहीतरी हाय. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो आई साहेब, माझ्याकडनं कोण सुद्धा पैसे मागत नाही आहे किंवा मी असं काय सुद्धा केलेलं नाही आहे ज्याचं मला किंमत मोजावी लागेल. तुम्ही विश्वास ठेवा की. आमचा विश्वास आहे. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही म्हणत असाल तर तसं काही नसेल. आमच्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. आम्ही खाली जातोय. आरती झाली की गुरुजी यायचे. तुम्ही या खाली. गुरुजी. हा, तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा ना. आपलं जे ठरलंय तसंच होईल. या खाली. फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूटिंगचं मी फायनल केलंय. तुझ्या शालूचं फायनल करायचं ते आज फायनल कर. केटरिंग वाल्याला भेटायचंय, फूड मेनू डिसाईड करायचंय. आणि हा फूड टेस्टिंगचा कधी. अक्षरा, अगं इथे मागे उभा आहे मी. सॉरी सॉरी सॉरी. काय झालंय तुला. लग्नाचं टेन्शन आलंय का. नाही, लग्नाचं नाही. मग जाऊ दे, काही नाही. सॉरी, खरंच सॉरी. नाही तू सारखं सारखं सॉरी नको म्हणूस. मी ॲज अ फ्रेंड म्हणून तुला विचारतो की नक्की काय झालंय, कसलं टेन्शन आलंय. म्हणजे लग्नाचं, बजरंगचं, कसलं. हो, बजरंगची भीती वाटते मला.
काय? अगं बजरंगची कशाला भीती वाटते तुला? बघितलं नाही का कसा भिसक्या मांजरीसारखा गुपचूप निघून गेला तो? आणि ह्या जगात कायदा न्याय सुव्यवस्था आहे अजून जिवंत. आपण असल्या फालतू गुंडांना घाबरण्याचं काही एक कारण नाही. आणि तरीही तो तुझ्या मागावर आलाच परत तर सरळ पोलीस स्टेशन मध्ये फोन कर. या लोकांना ना हीच भाषा समजते, फालतू नुसते. हो बरोबर आहे. अगं तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. आणि माझे बाबा पाहिलेत ना तू किती डेंजर आहेत ते. एक अशी उलट्या हाताची लावून देतील ना त्या बजरंगला बरोबर सरळ होईल तो. डोंट वरी, मी आहे ना, सगळं ठीक होईल. एक मिनिट, चला खूप काम आहे. आय एम शुअर तुलाही असतील. आणि काही लागलं तर फोन कर. बरं तुला घरी सोडायला येऊ का की तू जाशील एकटी? नाही जाईन मी. नक्की? हो. चालेल, बाय. काय गुरुजी घावतोय ना व मुहूर्त? मागे जोशी गुरुजींनी सांगितल्यापैकी 18 तारखेचा मुहूर्त हा अतिशय चांगला दिवस आहे. म्हणजे योच फायनल करायचा असं म्हणताय काय तुम्ही? हो हो, देवीचा वार आहे शुक्रवार. अतिशय उत्तम दिवस आणि अभिजात मुहूर्त सुद्धा आहे. लग्नाला फार शुभ दिवस आहे. मग फायनल करून टाकूया, आम्ही लागतो पुढच्या तयारीला. हो हो चालेल. थोरले सरकार, निघतो आता. जरा पूजा जास्त आहेत. ठीक आहे, या. ताई 18 तारीख फायनल आहे ना व? फायनल? वय वय, अगं चंचे 18 तारीख फायनल झाली. अगं लाजू नको, ये 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 की. चंचे, अगं चंचे, कळतं का नाही तुला? चंचे, हे असलं नाच गाणं तुला शोभत नाही. असं उथळ नाही वागायचं. शिस्त पाहिजे. या घरची होणारी सून आहेस तू. होणार नाही. हाय मी सून. अगं चंचे जरा गप्पच की. मावशी म्हणली ना तू या घरची सून समज म्हणून. अगं पण ते फक्त बोलण्यात नाही, वागण्यात पण दिसाय हवं. उगा तोंडाची वाफ दवडलेली आवडत नाही आमासनी. सॉरी मावशी. जा, देवी पुढे साखर ठेव. चंचे, चंचू पात्र पडलो. अहो हात द्या ना.
अहो काय अहो? पण तू काय म्हातारी झालीस? तुला स्वतः उठता येत नाही? ओठ. अहो द्या की हात, लागलंय ना मला. लागतंय तर मागून घ्यायचं ग. हो भागीरथी बाई, हिला काय लागतंय बघा, द्या. हिला कमी नाही पडलं पाहिजे. जा, जग जिंकून या. येतो. कुठं चाललायसा आम्ही नाही विचारणार, पण थांबा, आमचं जरा काम आहे. आज्ञा करा. 18 तारीख ठरली आहे कशाची? लग्नाची. कुणाच्या? तुमच्या आणि चंचलाच्या लग्नाची. अगं ही बघ, केवढी सुंदर आहे. मस्त आहे ही साडी. ही बघ, ही कशी वाटतेय? अगं छान आहे. हो, परफेक्ट आहे हळदीसाठी. डन. आणि हे बघ, ही ना, ही लग्नासाठी आणि ही रिसेप्शनसाठी. नको नको, रिसेप्शनला थोडी डिझायनर पाहिजे नाही? हा. अगं ए, लग्नासाठी शालू हवाय. आई अगं, मी माझ्यासाठी म्हणतीये. तुझ्यासाठी? अगं आधी नवरी मुलीचं होऊ दे, मग तुझ्यासाठी बघूयात आपण. हा हा, ती बघू. आणि ही नवरी मुलगी आहे कुठे? अगं किती वेळ आहे तिला अजून? जीजू आणि ताई डेट वर गेलेत. लवकर कशी येईल ती? चल ग, डेटवर काय? हा, काहीतरी आपलं सोडायला गेली आहे ती, येईल. ए आई, चल, ती येईपर्यंत ना आपण तुझ्यासाठी जरा बघूया. हे चल ग, माझ्या काही नाही. हा, आधी नवरी मुलीच्या फायनल होऊ दे, मग तुझ्यासाठी बघ, आणि मग उरलेल्या 2 काहीतरी तुम्हीच बघा माझ्यासाठी. बर ठीक आहे. हा, ही बघ, 1 मिनिट. हे बघ, नवरी मुलगी आली. ताई, नवराई माझी लाडाची ग, आवड हिला. काय चाललंय तुझं? अगं, तुम्ही भांडलात परत? काय? तू आणि जीजू परत भांडलात का? का आम्ही काय वेडे आहोत का सारखे भांडायला? इरा, गप्प बस जरा, घरात माणसं आहेत ना. अक्षरा, जा तू फ्रेश होऊन घे आणि साड्या बघायला ये. हो, आलेच. दादा, मला ना ती ग्रीन दाखवा. अक्षरा, काय झालंय ग? काही नाही. काही नाही कसं? चेहरा बघ कसा पडलाय तुझा. काय झालं? हो, हे पैसे ठेवा, मांडववाल्याला द्यायचे. घ्या. काय झालंय? तुम्ही दोघे असा गप्प का? नाही, काय नाही, म्हणजे तेच विचारत होते मी तिला. अक्षरा, थकलीयस का तू बाळा? थकले नाहीये. मग बजरंग आलाय परत बाहेर. अगं पण भुवनेश्वरी मॅडमनी त्याला आत टाकलं होतं ना? सुटून बाहेर आला असं दिसतंय. अरे देवा. ताई, हे बघ, ही बेस्ट साडी आहे. कसं वाटतंय? हा, तुम्ही इथे का सगळे उभे आहात? चला ना बाहेर. ताई चल ग. अगं इरा, आई शांत हो जरा. काय झालं?
अगं बजरंग सुटलाय. मग अगं त्याचंच तर टेन्शन आलंय. बाबा सुटला तर सुटला, काय करणार आहे तो? ताई तू काही टेन्शन घेऊ नकोस. बजरंग आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही. आणि जर केलंच ना तर आपण भुवनेश्वरी मॅडमना लगेच कॉल करूया. मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून ते आपला प्रॉब्लेम नक्कीच समजून घेतील आणि त्याच त्याला सरळ करतील. मलाही हेच वाटतं. यांनी जर काही केलं ना तर आपण भुवनेश्वरी मॅडमना विनंती करू. मला चांगल्या वाटल्या त्या. नाही नाही बाबा, मला असं वाटतं आपण त्यांचा फेवर नको घ्यायला. अगं फेवर काय त्यात? तू नोकरी करतेस त्यांच्या शाळेत. हो इरा, पण माझं आणि त्यांचं काही फार बरं म्हणून मी सांगत होते. सगळ्यांशी नेहमी चांगलं वागावं. आणि तू जर भांडली नसतीस ना त्यांच्याशी तर आज उपयोगी पडल्या असत्या त्या. इरा गप्प बस जरा. काही भांडली वगैरे नाहीये ती त्यांच्याशी. अगं आई, पोलीस बोलवले होते त्यांनी. अगं इरा, झालं ते जुनं झालं ना आता. मग काय आता, त्यांच्या सरळ घरी जायचं आणि त्यांच्या पाया पडायचं, माफी मागायची. आणि जर अगदीच वेळ पडली ना तर मी जाईन. अगं अशी काही वेळ येणार नाही. त्या बजरंगला पण कळलं असेल की असं वागून चालणार नाही. आणि आपण काही त्याच्या वाटेल जायचं नाही. आता आपल्याकडचं शुभ कार्य होईपर्यंत आपण जरा संयमाने वागू. आणि आपण पण त्याच्यापर्यंत पोहोचूया ना की तू भुवनेश्वरी मॅडमच्या शाळेत काम करतेस म्हणून. तेवढ्यानेच टरकेल बघ. तुम्ही कुणीही एवढं टेन्शन घेऊ नका. आता काहीही होणार नाही. हो, आणि अक्षरा आता ना तू घराबाहेर पडणारच नाहीयेस, कारण घरात कार्य आहे ना आपल्या. असं नाही होणार. काम असेल तर मला बाहेर जावं लागेल. पण मला असं वाटतं की इराची आयडिया खरंच चांगली. एक्झॅक्टली. आणि जर तो आपल्या वाटेला गेला ना तर आपण त्याला सरळ सांगूया की आम्ही भुवनेश्वरी मॅडमना कॉल करू. मग बघ कशी तंतरते त्याची. आता टेन्शन मिटलं.